गुड मॉर्निंग स्टुडंट. मी प्राध्यापक पी बी पाटील, सब्जेक्ट केमिस्ट्री, लेक्चर नंबर 1 मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 11वी केमिस्ट्री विषयातील रेडॉक्स रिॲक्शन या युनिटला सुरुवात करणार आहोत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रेडॉक्स रिॲक्शनची काही उदाहरणं बघत असतो. जसं की लोखंडाचं गंजणं, आयर्न ज्यामध्ये ऑक्सिजनचं ॲडिशन होतं, ऑक्सिजन ॲडिशन झाल्यामुळं करोजन होतं, आयर्नचं गंज तयार होतो, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होतं त्यामध्ये. त्याचबरोबर जरी आपण इंधनाचं ज्वलन करत असतो, गॅस असेल, आपल्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल याचं कंबशन होतं आहे, त्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनचं ॲडिशन होत असतं. तसंच मेटलचं एक्स्ट्रॅक्शन करतो आपण, त्याच्या मिनरल्सपासून, त्याच्या ओर्सपासून. मेटल प्युरिफाय करत असताना, तो एक्स्ट्रॅक्ट करत असताना त्याच्यामध्येही ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होत असतं, ॲडिशन ऑफ हायड्रोजन होत असतं. अशा असंख्य जी उदाहरणं आहेत जी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात, ही सगळी रेडॉक्स रिॲक्शनची एक्झाम्पल्स आहेत. आज आपण रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय हे बघूया. सर्वप्रथम रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स हा जो शब्द आहे हा दोन शब्दांचं कॉम्बिनेशन आहे. यामध्ये RED रेड दॅट इज फ्रॉम रिडक्शन, आणि नेक्स्ट वर्ड आहे OX दॅट इज फ्रॉम ऑक्सिडेशन. म्हणजे रेडॉक्स हा शब्द रिडक्शन आणि ऑक्सिडेशन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून एकत्र तयार झालं आहे, म्हणजेच रेडॉक्स. मग रेडॉक्स बघण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम ऑक्सिडेशन म्हणजे काय व रिडक्शन म्हणजे काय याविषयी अभ्यास करणं आवश्यक आहे. सर्वप्रथम पाहूया. ऑक्सिडेशन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन ॲडिशन, दॅट इज ऑक्सिडेशन त्याच्या नावामध्ये येतं. त्याच्या काही डेफिनेशन आहेत त्याही बघूया. रिडक्शन त्याच्याही काही डेफिनेशन आपण तयार केले आहेत, त्याचा अभ्यास करूया. सर्वप्रथम ऑक्सिडेशन, त्याची पहिली डेफिनेशन आहे. फर्स्ट डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन इज ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. जर एखाद्या रिॲक्टंट सबस्टन्समध्ये ऑक्सिजनचं ॲडिशन झालं असेल तर addition of oxygen is called as oxidation. Example, carbon is solid state combined with oxygen. So oxygen is added into the solid carbon to form carbon dioxide, that is CO2. In this reaction, addition of oxygen takes place, so it is called as oxidation reaction. Second reaction, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. जसं ऑक्सिडेशनला आपण ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणू शकतो, तसंच जर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन झाला असेल एखाद्या रिॲक्शनमधून, त्यालाही आपण ऑक्सिडेशन असं म्हणू शकतो. बघूया एक्झाम्पल. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. रिॲक्शन बघूया. H2S when combined with oxygen, then removal of hydrogen from H2S takes place. H2S हायड्रोजन हा H2S मधून इजेक्ट होतोय, बाहेर पडतोय. H2S react with O2. The reaction is 2 times H2S gas is react with O2, then formation of S and water molecule. In this reaction, hydrogen is removed from the reaction. हायड्रोजन रिमूव्ह फ्रॉम द रिॲक्शन म्हणजे ज्या रिॲक्शनमधून, ज्या सबस्टन्समधून हायड्रोजन रिमूव्ह केला जातो, बाहेर काढला जातो, इट इज नोन ॲज रिडक्शन. सेकंड, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. थर्ड, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. तिसरी डेफिनेशन आहे ऑक्सिडेशनची, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट. आपण जर उदाहरण बघितलं असेल तर मॅग्नेशियम combined with F2
Fluorine is an electronegative element. So magnesium combine with F2 to form MgF2. In this reaction, addition of fluorine in magnesium, that is addition of electronegative element takes place. पुढची डेफिनेशन आहे ज्यामध्ये रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. हे एक्झाम्पल मध्ये बघूया आपण. Hg2Cl2 they forms HgCl2 plus Hg. Hg2Cl2 are converted into HgCl2. In this reaction, Hg, that is a mercury, will be removed from the Hg2Cl2. That is a removal of electropositive element. Hg is an electropositive element. Hg चे काय झाले? रिमूव्हल झाले. Hg2Cl2 आहे, त्यामध्ये Hg बाहेर पडला आहे. They forms HgCl2. And the last reaction, that is loss of electron. जर एखाद्या एलिमेंट मधून, ॲटम मधून इलेक्ट्रॉन्स लॉस झाले असतील, लॉस ऑफ वन और मोर इलेक्ट्रॉन, एक किंवा एकापेक्षा अधिक इलेक्ट्रॉन जर लॉस झाले असतील, दिसते आपल्याला Fe they loses 2 electrons and convert into Fe++. Fe ना 2 इलेक्ट्रॉन लूज केले, that is loss of 2 electrons and that forms Fe++. So when any atom, any element will lose electrons, one or more than one electrons, then this process is known as oxidation. So there are 5 definitions. Addition of oxygen is also called as oxidation. Removal of hydrogen is called as oxidation. Addition of electronegative element is called as oxidation. Removal of electropositive element is called as oxidation. While loss of one or more electrons also called as oxidation. त्या ऑक्सिडेशनच्या काही डेफिनेशन्स आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत. याच्या बरोबर अपोजिट जे घडतं त्याला म्हणतो आपण रिडक्शन. त्याची पहिली डेफिनेशन आहे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, जर एखाद्या सबस्टन्स मधून ऑक्सिजन रिमूव्ह झाला असेल तर त्याला आपण रिडक्शन असं म्हणतो. ते एक्झाम्पल आहे 2 times Fe2O3 they combine with carbon, then loss of oxygen takes place, they forms 4 times Fe plus 3 times CO2. In this reaction oxygen will be removed. रिएक्टर मधून ऑक्सिजन हा रिमूव्ह केला जातो, लॉस होतो ऑक्सिजनचा. सो इट इज कॉल्ड एज रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, दॅट मीन्स रिडक्शन. दुसरं जे एक्झाम्पल आहे ज्यामध्ये आपण ॲडिशन ऑफ हायड्रोजन, जर सबस्टन्स मध्ये हायड्रोजनचं ॲडिशन झालं असेल, इट इज नोन ॲज ॲडिशन ऑफ हायड्रोजन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्शन. When CH2 double bond CH2, that is ethene, combined with hydrogen, then addition of hydrogen takes place across the double bond and they form CH3 single bond CH3. That means ethane will be formed from ethene. That is addition of hydrogen takes place. Addition of hydrogen is called as reduction. Then third definition, removal of electronegative element. Removal of electronegative element. When FeCl3 combine with H2, then chlorine is an electronegative element. So one chlorine will be removed from that. They form FeCl2 plus HCl. So removal of chlorine, that means removal of electronegative element, is called as reduction. Next, addition of electropositive element. Addition of electropositive element. In this example, twice HgCl2 when combined with SnCl2, then conversion takes place. Hg2Cl2 will form, that is one Hg will be added, that is the addition of electropositive element. Twice HgCl2, the 2 molecules of HgCl2 were taken, then combined with SnCl4, then addition of electropositive element will be takes place. They form Hg2Cl2 plus SnCl4. In this reaction, addition of electropositive element takes place. That's why it is called as reduction.
Then last, gain of electrons when any atom element when accept electrons, they gain electron, so they are called as reduction. In this example, Cu++ accept 2 electrons and forms Cu. That means Cu++ accept electrons, gain of electron. So in this reaction, reduction is takes place. So these are the definitions of oxidation and reduction. जर तुम्ही या डेफिनेशन बघितल्या तर ऑक्सिडेशनच्या बरोबर अपोजिट होतं रिडक्शन किंवा रिडक्शनच्या अपोजिट होतं ऑक्सिडेशन. आपण जर दोन्ही डेफिनेशन कंपेअर केल्या तर पाहू शकतो ऑक्सिडेशन मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन, while removal of oxygen is called as reduction. Addition of oxygen, removal of oxygen. Second definition बघू आपण. Removal of hydrogen. Removal of hydrogen is called as oxidation, while addition of hydrogen is called as reduction. Removal of hydrogen, oxidation, while addition of hydrogen is called as reduction. Next, addition of electronegative element. Addition of electronegative element is called as oxidation, while removal of electronegative element are called as reduction. Addition of electronegative element, removal of electronegative element. Next, removal of electropositive element. Removal of electropositive element is called as oxidation, while addition of electropositive element is called as reduction. Addition of electropositive element and removal of electropositive element and addition of electropositive element. Last, loss of one or more electron is called as oxidation, while gain of one or more electrons is known as reduction. That is, oxidation and reductions both are opposite process. ऑक्सिडेशनच्या बरोबर विरुद्ध जे घडतं त्याला आपण म्हणतो रिडक्शन. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन या दोन डेफिनेशन आपण पाहिलेले आहेत. मग रिडक्शन म्हणजे काय तर जर एका सबस्टन्सने इलेक्ट्रॉन लूज केले आणि ते लूज केले इलेक्ट्रॉन दुसऱ्या सबस्टन्सने जर ऍब्सॉर्ब केले म्हणजेच ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि रिडक्शन रिॲक्शन ह्या दोन्ही रिॲक्शन सायमल्टेनियसली ऑकर झाल्या असतात. वेन oxidation and reduction, both the reactions occur at simultaneously. First oxidation takes place, immediately reduction takes place. That is both the reaction, that means oxidation and reduction reaction are simultaneously takes place. They are known as redox reaction. So जे आपल्या टॉपिकचं नाव आहे redox reaction म्हणजेच ऑक्सिडेशन and reduction, both the reaction taking place simultaneously are known as redox reaction. जसे की जर एखाद्या सबस्टन्सने ऑक्सिजन लूज केला असेल दुसरा सबस्टन्स ऑक्सिजन तो गेन करतोय म्हणजे ऑक्सिडेशन होतंय इमिडिएटली रिडक्शन होते. किंवा एखाद्या सबस्टन्सने हायड्रोजन रिमूव्ह केला असेल तो हायड्रोजन दुसऱ्या सबस्टन्सने गेन केला असेल ऑक्सिडेशन रिडक्शन. किंवा सबस्टन्सने इलेक्ट्रॉन लूज केले असतील तेच इलेक्ट्रॉन दुसऱ्या सबस्टन्सने गेन केले असतील एकाच रिॲक्शन मध्ये दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली घडल्या असतील त्याला म्हणतो आपण रिडॉक्स रिॲक्शन. म्हणजे आज आपण लेक्चर नंबर 1 मध्ये रिडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय आणि त्याचं काही बेसिक कन्सेप्ट म्हणजे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याविषयी अभ्यास केला आपण. आज रिडॉक्स रिॲक्शनचा बेसिक पार्ट ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याविषयी अभ्यास केला. आपण लेक्चर नंबर 2 मध्ये रिडॉक्स रिॲक्शनची काही एक्झाम्पल्स, त्यानंतर ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, दॅट इज ऑक्सिडंट म्हणजे काय आणि रिडक्टंट म्हणजे काय याविषयी अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.